हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आपल्या महाकोकण चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आता आपण आहोत ते हर्डी या ठिकाणी आहोत. आपल्या राजापुरातील पहिली अंडर आर्म टुर्नामेंट हर्डीमध्ये चालू होते आहे आणि इथे उद्यापासून इथे अंडर आर्मचा महासंग्राम इथे चालू होणार आहे. तो आपल्या लाईव्ह कोकणवर आपण लाईव्ह पाहणार आहात. तर इथे संध्याकाळी 7 वाजता बरोबर इथे उद्घाटन सुरू होणार आहे. तर पाहताय सर्व हे हर्डीतील सर्व आता हे कार्यकर्ते आहेत, प्लेयर मंडळी आहेत, तसेच कार्यकर्ते आहेत. ते सर्व आता इथे आता मैदानाची तयारी चालू आहे. तर इथे हे बघा, इथे आता गॅलरीसुद्धा उभारलेली आहे. तर दरवर्षी इथे टुर्नामेंट असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये भरवले जाते. ह्या वर्षी राजापुरातील ही पहिली टुर्नामेंट आहे जी ह्या सीझनमध्ये चालू होते. तर पाहताय खूप सुंदर असं मैदान तयार केलेलं आहे. अजून काम बाकी आहे आणि सर्व कार्यकर्ते मंडळी सर्व आपलं काम करत आहेत मैदान सजवण्याचं. आपल्या लाईव्ह कोकण या चॅनलवर आपल्याला हे सर्व हे टुर्नामेंट आहे ते आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतील. तर संध्याकाळी 7 वाजल्यापासून आपल्या लाईव्ह कोकण चॅनलवर तुम्ही उपस्थित राहा. तर पाहता इकडे आता गॅलरीचं काम वगैरे बाकी आहे. हे पाहता गॅलरीचं काम चालू आहे. हे सर्व बेनकर साहेबांचं काम आहे आणि त्या बाजूला तिकडेसुद्धा समोर आपल्याला गॅलरी पाहायला मिळते. तर आपण जाऊन पाहूया मैदान, स्टेज कुठे आहे सर्व आपण इथे पाहूया. मैदानाची जागा आता ही थोडी बदललेली आहे. तर जुनं मैदान कुठे होतं आणि आता नवीन मैदान कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा आपण पाहूया. तर हे पहा, हे गॅलरी बांधतात का काका? बरे आहेत ना? हां हां. थोडा त्रास होतो पहिल्या मैदानाकरता. हां हां. पहिला मैदान समोर होता तिकडे त्या वडाखाली आणि आता हे मैदान जे घेतलं आहे ते या बाजूला घेतलं आहे. पण हे मैदान खूप छान आहे. चला आपण पाहूया काका काय. हां हां. जुनं मैदान पहिलं तिथे होतं. आता आपल्याला हिरवं कापड बांधलेलं दिसतं आहे. तिथे आतमध्ये आता भाजीपाला पेरलेला आहे आणि हा वड आहे. त्या वडाच्या खाली हे जे मैदान दिसतं आहे या ठिकाणी अगोदर टुर्नामेंट भरायचे. इथेच बाजूला हे गांगो देवाचं मंदिर देखील आहे आणि आता नवीन जो मैदान आहे तो आता थोडंसंच बाजूला घेतलं इकडे. हे पहा, मैदानाचं काम चालू आहे आणि सर्वही मंडळी आता आपापलं काम चोखपणे पार पाडत आहेत. तर हा पिच आहे अंडर आर्मचा. अजून बरंचसं काम बाकी आहे. अजून हे आखायचं आहे, कलर काम करायचं आहे, लायटिंगचं देखील अजून काम बाकी आहे. कारण उद्या या टुर्नामेंट होणार आहेत 7 वाजल्यापासून. तर आता सर्व आता कसे कामावर सगळे मंडळी असतात, बरीचशी मंडळी ते आता कामावरून आले की ते आपलं आपापलं जे काम वाटून घेतलेलं आहे ते पूर्ण करतील. सुमित चोरगे एक मंडळाचा कर्तबगारचा कार्यकर्ता आहे. उद्या बरोबर 25 तारीख आहे. मी ज्या आयोजनासाठी उत्सुक आहेत. आमच्याबरोबर बाबूदादा बेनकर आहेत. एकदम शब्दाला एकदम शब्द दिला की लगेच हजर. ठीक आहे, उद्या एकदम बघाच तुम्ही 7:30 वाजता कार्यक्रम चालू होणार आहे आपला. हो हो, जगुदादा सर असतीलच. तर आम्ही आहोतच. सगळे तुम्ही ऑनलाईन येऊन नक्कीच तुम्ही बघा महाकोकण लाईव्ह. हां, आता आपलं ते महाकोकण लाईव्ह कोकण झालेलं आहे आणि महाकोकण आता नवीन चॅनलला नाव दिलेलं आहे. तर पाहता आता इथे लाईटिंग आता जे आता हॅलोजन लागणार आहेत त्याची तयारी चालू आहे. कुठे कुठे खांब लावले जाणार आहेत त्याची आता बघताय इथे मार्किंग करतायत. कारण आमचे बेनकर साहेब जे आहेत, बाबू बेनकर साहेब, हे त्यामध्ये अनुभवी आहेत. त्यांनी बऱ्याचशा टुर्नामेंट राजापूरमध्ये ज्या मोठमोठ्या टुर्नामेंट होतात त्याचं लायटिंग त्यांच्याकडेच असतं. पुरा हा स्टेज वगैरे त्यांच्याकडेच असतं. पूर्ण डेकोरेशनचं काम खूप अनुभवी असे ते डेकोरेटर आहेत आपल्या राजापुरातील. इथे बाजूला इथे कोदवली नदी आहे. खालच्या बाजूला कोदवली नदी आहे जी आपल्या जव्हार चौकातून वाहते. जव्हार चौकाच्या बाजूला जे मोठं ब्रिज आहे ते ब्रिज खालून वाहते तिथेच बाजूला आहे. आणि ज्यावेळेला पावसातून मोठा पूर येतो त्यावेळेला हे ज्या मळ्या दिसतात आपल्याला, ह्या मळ्यामध्ये देखील पाणी असतं. अगदीच बाजूलाच आहे. तर पाहताय खूप सुंदर असं परिसर आहे. हा इकडे स्टेज उभारलेला आहे. स्टेज आता फक्त असाच उभारलेला आहे. अजून बरंचसं काम बाकी आहे. अजून बॅनर वगैरे लावायचे आहेत. आपल्या राजापुरातील नाईट टुर्नामेंट जी मोठ्या टुर्नामेंट भरतात त्यामध्ये हे HPLचं सुद्धा नाव घेतलं जातं. आता ह्यानंतर मग राजापूरला NHD वगैरे
NHD कप जो राजापुरातील खूप प्रसिद्ध असा टुर्नामेंट आहे तीसुद्धा आपल्या राजापूरमध्ये होणार आहे. तिला सुद्धा अजून वेळ आहे, पुढच्या जानेवारीमध्ये असणार आहे. आता इथे मशीनच्या सहाय्याने इथे आता खड्डे मारले जात आहेत. भारी पडतात ना. दादा कधी मशीन अशी हातातून सुटली आहे? नाही ना अजून. सुटली तर डेंजर आहे ना. तर पाहिलं असे जवळजवळ 20 ते 21 खड्डे मारायचे आहेत, कारण हॅलोजन लावायसाठी हे खड्डे आता मारले जात आहेत. तर मित्रांनो, उद्यापासून इथे अंडरआर्म क्रिकेटचा इथे महासंग्राम चालू होतो आहे. तर आपल्या लाईव्ह कोकणवर नक्की या. उद्या 7 वाजता इथे आता उद्घाटन समारंभ चालू होणार आहे. आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या ऑक्शन थ्रू भरवण्यात आलेल्या आहेत. सर्व वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या आहेत. ज्याप्रमाणे NHD जे राजापूरला सर्वात मोठ्या टुर्नामेंट भरवला त्या ड्युटीवाडीमध्ये गोठणी या भागावर, त्याचप्रमाणे इथेसुद्धा ऑक्शन करून इथे टीम पाडल्या जातात. आणि आता इथे हा जो उद्या महासंग्राम चालू होणार आहे तो आपल्या लाईव्ह कोकणवर आहे. उद्या लाईव्ह कोकणवर नक्की या लाईव्ह पाहण्यासाठी. तर मित्रांनो, इथे आता व्हिडिओ मी थांबवतो आहे. आपल्या महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. आता आपल्या ह्या महाकोकणवर आपल्याला बरेच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. राजापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपण आता व्हिडिओ तयार करणार आहोत राजापूरमध्ये. तसंच राजापूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण आता व्हिडिओ करणार आहोत. तर आपल्या ह्या महाकोकण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक देखील करा आणि आपल्या नातेवाईकांना ही लिंक शेअर करा महाकोकणची. तर धन्यवाद मित्रांनो.